त्या गायीने सारे अन्न व वडे खाऊन टाकले। याचवेळी बालक श्रीपाद प्रभू आपल्या वडिलांना नरसावधानींच्या घरी घेऊन जाण्याचा हट्ट करू लागले। श्रीराजशर्मा त्यांना घेऊन नरसावधानींच्या घरासमोर जाऊन उभे राहिले। तेवढ्यात ती गाय नरसावधानीच्या घरातून बाहेर आली। तिने अंगणात उभे असलेल्या श्रीपादांना 3 प्रदक्षिणा घातल्या व नंतर त्यांच्या चरणी नतमस्तक झाली व त्याच अवस्थेत गतप्राण झाली। या प्रसंगानंतर गावातील लोक अनेक मते व्यक्त करू लागले। गायीने खाल्लेल्या वड्यामध्ये विष होते व ते खाल्याने गाय मरण पावली। आता नरसावधानींना गोहत्येचे पातक लागेल असे नाना लोकापवाद उठू लागले। यामुळे नरसावधानी त्रस्त झाले होते। त्या गायीने श्रीपादांना 3 प्रदक्षिणा घातल्या व नंतर त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवून प्राण सोडले। त्या कारणाने श्रीपाद हे दैवी अवतार असल्याची सर्व लोकांची खात्री झाली। राजशर्मांना आयुर्वेदशास्त्राचे ज्ञान होते। ते नरसावधानींच्या विनंतीनुसार त्यांचा औषधोपचार करीत होते, परंतु त्यांच्या दुर्धर रोगावर औषधाचा काहीही परिणाम दिसून येत नव्हता। नरसावधानींची प्रकृती खालावतच गेली आणि त्या रोगातच त्यांचा एके दिवशी देहांत झाला। नरसावधानींच्या मृत्यूमुळे गावातील लोक श्री राजशर्मांनी त्यांना उत्तम औषध दिले नाही, त्यामुळे ते आपल्या जीवास मुकले असे बोलू लागले। कान्हेजन म्हणू लागले की श्रीपाद श्रीवल्लभ नरसावधानीकडे रोज जात असत। ते जर दत्तावतारी असते तर नरसावधानींचा मृत्यू कसा झाला? अनेकांनी गोहत्येचे पातकच त्यांच्या देहांताचे कारण असल्याचा निर्वाळा दिला। नरसावधानींच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी श्री राजशर्मा व श्रीपाद गेले असताना नरसावधानींच्या पत्नीने त्यांचा हात धरून म्हटले, अरे बाळा श्रीपादा, चिमुटभर सौभाग्याचे वाण घेण्यासाठी मी दूर दूरपर्यंत हळदी कुंकुवास जात होते। तू दत्तात्रेयच आहेस तर नरसावधानी आजोबांना जिवंत करणे तुला शक्य नाही का? असे म्हणून ती माऊली रडू लागली। नवनीतासम मृदू हृदय असलेल्या श्रीपाद प्रभूंनी त्या मातेचे अश्रू पुसले। शवयात्रा सुरू झाली। राजशर्मा व श्रीपाद त्या अंतिम यात्रेत सहभागी झाले। नरसावधानीच्या ज्येष्ठ पुत्राने पित्याच्या चितेस अग्नी देण्यासाठी आधी हातात घेतला। त्याचवेळी श्रीपादांच्या नयनांतून 2 थेंब बाहेर पडले। याचवेळी मेघगर्जनेसारख्या आवाजात श्रीपाद म्हणाले, आहाहा, मृत झालेल्या पित्याच्या शरीरास अग्नी देणारे पुत्र तर पाहिले, परंतु जिवंत पित्यास अग्नी देणाऱ्या पुत्रास पाहिले नाही। हे वक्तव्य ऐकून स्मशानात जमलेले सारे लोक निस्तब्धतेने श्रीपादांकडे पाहू लागले। श्रीपादांनी चितेवर असलेल्या नरसावधानींच्या धुमध्यावर अंगुष्ठाने स्पर्श केला। त्या दिव्य स्पर्शनी नरसावधानींच्या अंगात चैतन्य स्फुरू लागले आणि आश्चर्य असे की काही क्षणातच ते चितेवरून खाली उतरले। त्यांनी श्रीपाद प्रभूंना साष्टांग नमस्कार केला। नंतर ते सर्व लोकांबरोबर घरी परतले। त्यांना सजीव घरी आलेले पाहून त्यांच्या पत्नीस अत्यंत आनंद झाला। श्रीपादप्रभूच्या अंगुष्ठ स्पर्शनी नरसावधानींना कर्मसूत्राचे सूक्ष्म ज्ञान आले। त्याच्या घरातील मृत झालेली बांज गाय ही गत जन्मातील नरसावधानींची माता होती। त्यांच्या घरी असलेला बैल हे त्यांचे पिताश्री होते। या गोष्टीचा बोध नरसावधानींना झाला। मरते समयी त्या गायीने श्रीपाद प्रभूंना आपले दूध त्यांनी प्यावे अशी विनंती केली होती। पुढच्या जन्मी जेव्हा वांझ म्हैस म्हणून ती जन्माला येईल त्यावेळी श्रीपाद प्रभू नृसिंह सरस्वती अवतारात तिचे दुग्धपान करतील। हे श्रीपादांनी गायीस दिलेले वचन नरसावधानींना कळले। ज्या तांत्रिकाने नरसावधानींवर प्रयोग केला होता त्याचा मृत्यू लवकरच होणार असून पुढच्या जन्मी तो ब्रह्मराक्षसाच्या योनीत जन्म घेणार असून त्याच्यावर यतिरूपात असलेल्या श्रीपादांचा अनुग्रह होईल असे सूक्ष्म लोकातील विषय नरसावधानींना श्रीपादाच्या कृपाप्रसादाने ज्ञात झाले। त्यांना स्वतःच्या पुढील जन्माची माहिती सुद्धा कळली। पुढील जन्मात त्यांच्या घरी यतिरूपाने श्रीपाद प्रभू येऊन त्यांच्याकडून राजगिऱ्याच्या भाजीची भिक्षा स्वीकारून राजगिऱ्याचे पीक स्वहस्ते नष्ट करून त्याच्या मुळाशी असलेला सोन्याच्या नाण्यांनी भरलेला हंडा त्यांना देतील। ही भविष्यवार्ता नरसावधानींना श्रीपादांच्या अंगुली स्पर्शाने कळली होती। श्रीपादांचा चेहरा अतिशय सात्विक, सुंदर, दैदिप्यमान असा होता। त्यांची तुलनाच होऊ शकत नाही। श्रीपाद प्रभूंनी नरसावधानी आणि त्यांच्या पत्नीस केलेला उपदेश, त्यांचा अनुग्रह केलेली विधाने मी तुला उद्या सांगेन। आता आपण त्यांचे स्मरण करीत भजनात रंगून जाऊया। ज्या ठिकाणी त्यांचे नामस्मरण, भजन, कीर्तन होते त्या ठिकाणी श्रीपाद प्रभू सूक्ष्म रूपाने संचरण करीत असतात।